इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन झालंय आणि याच दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखीचं स्वागत करत संत तुकाराम महाराजांच्या रथाचं सारथ्य केलं। पावसातही भक्तिभावानं पार पडलेल्या या सोहळ्याविषयी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल भोंग यांनी। बघूयात। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आपल्या सोबत आहेत। मामा काय सांगाल, आज इंदापूर तालुक्यात पालखी दाखल झाली आहे, तुम्ही आज पालखी आगमनाचं स्वागत करण्यासाठी तालुक्याचा प्रतिनिधी मी हजर आहे आणि पालखीच्या आगमनाने आमच्या तालुक्यामध्ये पाऊस पण आज सुरू होतोय। एक योगायोग आहे आणि निश्चित प्रकारे एक पायगुण चांगला आहे पालखीचा। आमच्या राज्यातून लाखो वारकरी आज इथं हजर आहेत आणि वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या इंदापूर तालुक्यातील आमचे सगळेच बंधू भगिनी सज्ज आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत। आज आनंद आहे की हा पाऊस सुरू झाला। हा पाऊस मी पांडुरंगाला एकच साकडं करेल, हा आता येणारा पाऊस हा राज्यामध्ये सगळीकडे होऊ दे आणि माझ्या शेतकरी बळीराजा सुखी होऊ दे। माझ्या ज्या बळीराजाने जे पीक घेतलंय त्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन मिळू दे आणि उत्पादनाबरोबर चांगल्या प्रकारच्या मालाला बाजारभाव मिळू दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद असू दे, एवढंच वर्ष मी बळीराजाला साकडं आपल्या पांडुरंगाला साकडं घालतो। इंदापूर तालुक्यात पालखी दाखल होताच पावसाचे आगमन झाले, त्याबद्दल काय सांगाल? खूप मनाला समाधान आहे, आनंद आहे। राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकरी म्हणून हा पाऊस सुरू होतोय हाच आनंद आहे आणि निश्चित प्रकारे आज या पालखीचा आमच्या साधू संत वारकरी ह्यात सहभाग त्यांचाही आमच्या तालुक्यात पायगुण आहे। मी संत पांडुरंगाला एकच साकडं घालील की अजूनही खूप चांगला पाऊस माझ्या या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी पडावा ही मी पांडुरंगाला पुन्हा एकदा पांडुरंगाला मी हे करतो। आजच्या आनंदाच्या क्षणी अजित दादा आपल्यात नाहीत, काय वाटतं? आज नक्की दुःख आहे। दादा विना पालखी, दादा विना ही वारी, खरंच मनाला दुःख आहे आणि दादांच्या नसणं आजही आम्हाला खूप दुःखदायक आहे। परंतु शेवटी दादांचा विचार, दादांची शिकवण, दादांचा आचार आम्ही घेऊन निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय। पण दादा नसणं, एक काम करणारा नेता, सर्वांना जपणारा नेता आज नाहीये, त्याचं निश्चित दुःख आम्हाला आहे। हे होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।